तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच पूज्य भंते उर्गेजी संघरक्षित यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो। त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी उपस्थित आदरणीय धम्मचारी कुशलबल, त्याचप्रमाणे ज्यांनी माझी ओळख करून दिली ते धम्ममित्र सुदर्शन, धम्ममित्र विलास कांबळे, धम्ममित्र धम्मसागर जे आता सूत्रसंचालन करत आहेत, आणि बाकी सर्व आपण काही या ठिकाणी धम्ममित्र बसलेले आहेत, नाही का। सर्वांची मी काही नावं नाही घेणार। आणि ह्या ठिकाणी उपस्थित असलेले नवीन काही लोक आलेले आहेत, धम्मबंधू आणि भगिनी, आणि तसेच आमचे छोटे बालक फ्रेंड पण आलेले आहेत, आहे ना, त्यांची मम्मी पण आलेली आहे। तर आपल्या नाही का सर्वांचं मी आजच्या ह्या वर्गामध्ये स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। खरंच खूप आनंद होत आहे आजच्या ह्या वर्गामध्ये। भले म्हणजे आपण जरी कमी संख्येने या ठिकाणी उपस्थित असलो तरी देखील जो विषय आहे, नाही का, आपला जो विषय आहे तो फार महत्त्वाचा विषय आहे। तो जे काय गंभीर लोक आहेत, नाही का, त्यांच्याबरोबर शेअर करणं, गंभीर लोकांबरोबरती तो संवाद साधणं, तो समजून घेणं, तो ऐकून घेणं, नाही का, ती फार महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्यामुळे संख्येपेक्षा काय म्हणतो त्याला क्वालिटी महत्त्वाची आहे, ना का, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची आहे। आणि असे आपण सर्वजण आहोत। आणि दुसरी गोष्ट आनंदाची बाब आहे की आपल्याला माहीत आहे की आज जवळजवळ महामंगलसूत्राचं 12वं प्रवचन असावं असं मला वाटतं। जवळजवळ 3 महिन्यापासून हा आपला जो अभ्यास आहे महामंगलसूत्राचा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। आणि आजच्या दिवशी आपण त्याचा समारोप करणार आहोत। बघू आता त्याचा समारोप कसा होतो तो मला माहिती नाही, तो आपण समारोप करणार आहोत। आणि खरंच म्हणजे महामंगलसूत्राचा अभ्यास करत असताना जे रेग्युलर लोक आहेत किंवा जे त्याविषयी जाणतात, वाचतात, अभ्यासतात किंवा त्या अगोदर ऐकलेलं आहे, तर एक आपल्याला निश्चित गोष्ट लक्षात येईल की महामंगलसूत्र ही अशी गोष्ट आहे, त्या सूत्रामध्येच, त्या नावामध्येच सर्व आहे, नाही का। महामंगलसूत्र, नाही का, आपलं महान असं कल्याण, नाही का, मंगल कशामध्ये आहे, ही भगवान बुद्धांची जी शिकवण आहे, खूप छान शिकवण आहे की एक सर्वसामान्य व्यक्ती कशा पद्धतीने आपलं जे जीवन आहे कशा पद्धतीने आपण जगलं पाहिजे, आणि ते जगत असताना आपला स्वतःचा विकास, आपल्या कुटुंबाचा विकास, आपला समाजाचा विकास आणि आपला सर्वांगीण विकास कसा आपण करू शकतो, हे जे काय भगवान बुद्धांचं जे काय सूत्रबद्धता आहे, जे काय शिकवणीमधून सांगितलेली, आपण जसं पाहतो की पायरी पायरीने आपण वरती चढतो, आहे ना। आपण जर समजा एखादं लेणी चढत असू तर पहिली पायरी, नाही का, त्या पायरीपासून आपण वर चढत जातो आणि नंतर वरती चढल्यावरती आपण पाहतो, अरे मी एवढी चढलेले आहे, एवढा मी चढलेलो आहे, एवढा मी उंच आलेलो आहे। तशा प्रकारची ही जी शिकवण आहे भगवंतांची महामंगलसूत्र, की जे आपल्याला पूर्णपणे उच्च विकासाकडे घेऊन जाते, एक सर्वसामान्य माणसाला उच्च विकासाकडे घेऊन जाणारी ही शिकवण आहे। आणि आज आपण त्या शिखरावरती आहोत, नाही का। हे जे काय शेवटचे जे काय 2 अंग आहेत, म्हणजे तसं पाहायला गेलं तर आदरणीय धम्मचारी उदित कुमार यांनी जे काय गेल्या शनिवारी प्रवचन दिलं होतं, ॲक्च्युली ते निर्वाणाचं प्रवचन होतं, नाही का। म्हणजे जे महामंगलसूत्र जे आहे, म्हणजे की निर्वाण प्राप्त करणं, नाही का, निर्वाण प्राप्त करणं हे काय मंगल आहे, हे कल्याणकारी आहे। आणि त्याच्यावरचं जे प्रवचन आहे आपल्याला माहीत आहे की गेल्या वर्गामध्ये आदरणीय धम्मचारी उदित कुमार यांनी दिले, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे तपश्चर्या करणं, नाही का, ब्रह्मचर्याचं आचरण करणं, म्हणजे श्रेष्ठ गोष्टीचं आचरण करणं, आणि आर्य सत्यांचं दर्शन, जे काय 4 आर्य सत्य आहे त्याचा साक्षात्कार करून घेणं, त्याचं दर्शन करून घेणं आणि निर्वाणाचा साक्षात्कार करून घेणं, हे काय उत्तम मंगल आहे, असं गेल्या त्यांनी वर्गामध्ये सांगितलेलं आहे। आणि मग आता आपण ज्या पुढच्या ज्या 2 गाथा आहेत त्या गाथेकडे आपण वळणार आहोत। तर त्यातली जी काय 11वी जी काय गाथा आहे, तर ती गाथा काय सांगते ते आपण पाहूया। फुटस्थ लोक धम्मेहि चित्तन यसन कंपती अशोकं विरजं खेमं येतं मंगलमुत्तमं। याचा अर्थ काय होतो आहे, 8 प्रकारच्या
लोक स्वभावाशी प्रसंग आला असता ज्याचे चित्त अस्थिर होत नाही पण शोकरहित निर्मळ व सुखरूप राहते हे त्याचे उत्तम मंगल होय. आता भगवंत या ठिकाणी काय सांगतात, 8 प्रकारचे जे काय लोकस्वभाव आहे, 8 प्रकारचे जे काय लोकस्वभाव आहे याच्याशी आपला संपर्क आला असता नाही का, किंवा प्रसंग आला असता किंवा एखादी गोष्ट त्या 8 गोष्टीशी घडली असता ज्याचे जे चित्त आहे, कोणाचे चित्त जो अशा प्रकारचं आचरण करीत आहे नाही का. आता जवळजवळ आपण 10 गाथा पाहिलेल्या आहे. 10 गाथेमध्ये निर्वाण आलेलं नाही का, म्हणजे तिथे बुद्धत्व आलेलं आहे. मग अशा प्रकारचं जी व्यक्ती आहे त्याचा संपर्क आला असता, त्याचा नाही का प्रसंग आला असता अशा 8 गोष्टीशी धरून, 8 स्वभावाशी धरून, तर त्याचं चित्त काय ते म्हणतात की अस्थिर होत नाही नाही का, अविचल होत नाही आणि शोकरहित राहते, ते निर्मळ राहते आणि सुखरूप राहते. हे काय त्या व्यक्तीचे मंगल होय. म्हणजे त्या व्यक्तीने अशा प्रकारचं साध्य केलेलं असतं, अशा प्रकारचं त्याच्या जीवनामध्ये मंगल झालेलं असतं की त्याचं चित्त कसं असतं, अस्थिर नसतं. कसं असतं, स्थिर असतं नाही का, अविचल असतं, ते सुखरूप असतं म्हणजे सुखी असतं आहे ना, आणि निर्मळ असतं. अशा प्रकारचं त्यांनी जीवनामध्ये साध्य केलेलं असतं. मग आता आपण पाहूया की नाही का, म्हणजे जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपण जे मागची जी गाथा आहे, जी गेल्या वर्गात झालेली आहे, ती मागची जी गाथा आहे ती म्हणजे काय, निर्वाण प्राप्त करणं म्हणजे काय, तर त्याला म्हणतात अहरंत पद प्राप्त करणं, त्याला निर्वाण असं म्हणतात. म्हणजे ही जी व्यक्ती आहे ती श्रेष्ठ अशा मंगलपदाला पोचलेली असते. अरंतपद म्हणजे काय असतं, उच्च श्रेष्ठ अशा मंगल जे पद असतं त्या पदाला पोचलेले असते, म्हणजे त्यांनी निर्वाण प्राप्त केलेलं असतं. मग आता निर्वाण म्हणजे काय, गेल्या वर्गामध्ये आपण ऐकलेलं आहे. निर्वाण म्हणजे काय, बुद्धत्व. म्हणजे ज्यांनी संपूर्ण आपल्या ज्या जीवनामध्ये म्हणा किंवा आपल्या मनामध्ये बघा जे जे काय अकुशल गोष्टी आहेत, जे जे काय विकार आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, नष्ट केलेलं आहे नाही का. त्यांनी पूर्णपणे आपल्या दुःखाचा अंत केलेला आहे नाही का. ज्या ज्या काय अकुशल गोष्टी आहेत त्या सर्वपणे काय केलेलं, त्यांनी नष्ट केलेलं आहे. ज्यांनी संपूर्ण ज्याला म्हणतो का आर्य सत्याचं जे ज्ञान आहे त्यांनी काय केलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे. अशी दुःखमुक्त अवस्था, अशी सुखाची अवस्था, ती म्हणजे काय, निर्वाणाची अवस्था, आणि त्याला अरंतपद असं म्हटलेलं आहे. तर अशी जी व्यक्ती आहे मग त्याला त्या व्यक्तीने निर्वाण प्राप्त केलेलं असतं, आणि त्या व्यक्तीचं जे काय चित्त असतं ते जे 11वी गाथा आहे ते ह्या पद्धतीचं असतं. तर आता आपण पाहायला गेलं तर नाही का, आपण आता पाहतो की चित्त आपलं जे आहे नाही का अविचल होत नाही म्हटलेलं आहे नाही का, ते अस्थिर होत नाही आहे. तर आपल्या जर जीवनाकडे पाहिलं, मनुष्याचं जीवन कसं आहे, आता आपण नाही का आपलं जे जीवन जगत असतो, आपलं जे काय रहाडगाडग्याचं जीवन आहे त्याच्याकडे जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की आपलं चित्त म्हणजे काय, मन नाही का, माइंड नाही का, आपण त्याला म्हणतो मन. तर आपलं मन कसं असतं, हे सर्व जीवन जगत असताना खरंच आपलं जे चित्त आहे, आपलं जे मन आहे ते अशा पद्धतीने स्थिर असतं का, याचा आपण काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. मनुष्याच्या जीवनाकडे पाहिलं तर मनुष्याचं जे जीवन आहे, आपण पहा आपलं जीवन काय डबक्यासारखं नाही आहे. आपलं जीवन काही डबक्यासारखं नाही आहे, साचलेला पाण्यासारखं नाही आहे. तर आपलं जीवन कसं आहे, प्रवाहित आहे. आपलं जीवन कसं आहे, प्रवाहित आहे, परिवर्तनशील आहे. मग ते परिवर्तनशीलता अकुशल असू शकते किंवा कुशल असू शकते. आपण कधी असं स्थिर नसतो, तर काही ना काही प्रक्रिया आपल्यामध्ये चाललेली असते. म्हणजेच आपलं जे जीवन आहे ते कसं आहे, परिवर्तनशील आहे. आपलं जे जीवन आहे ते कसं आहे, प्रवाहित आहे. आणि मग प्रवाहित जीवनाकडे पाहिलं, आपल्या संपूर्ण जीवनाकडे पाहिलं, आत्तापर्यंत आपल्या जीवनाकडे जर पाहिलं तर आपलं जीवन कसं आहे, जसं पाण्याचा प्रवाह आहे नाही का. पाण्याचा प्रवाह जेव्हा जातो तो पाण्याचा प्रवाह त्याला काय सपाट जमीन मिळते का, व्यवस्थित जमीन मिळते का, तर काय होतं, तर अनेक त्याला चढ उतार असतात नाही. काही ठिकाणी चढ येतात, काही ठिकाणी उतार येतात, काही ठिकाणी नाही का सपाट
सपाट जमीन असते. तशाच प्रकारे आपलं जे जीवन आहे, तर आपल्या जीवनामध्ये कडे देखील पाहिलं तर आपलं जीवन कसं आहे, चढ उताराचं जीवन आहे ना. कधी आपल्या जीवनामध्ये दुःख असतं तर कधी आपल्या जीवनामध्ये सुख असतं, नाही का. अशा प्रकारे आपलं जीवन असतं. म्हणजेच काय की ते जे जीवन आहे, ज्याला प्रवाहित जीवन म्हणतो, ते अशा दोन्ही अंगाने आपलं जीवन असतं. हे जे काय राहाडगाडकाचं आपलं जे जीवन आहे, ज्याला संसार म्हणतो, ते संसार आपला कसा असतो, चढ उताराचा असतो. आणि सुख आणि दुःख त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि मग भगवान बुद्ध काय म्हणतात, हे जे काय जीवन आहे, नाही का, ज्याला 8 लोकस्वभाव म्हटलं आहे, नाही का, हे 8 लोकस्वभाव त्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग हा ज्याला 8 लोकस्वभाव म्हणजे काय, तर त्याला म्हटलं आहे धर्म म्हटलेलं आहे, नाही का. काय म्हटलेलं आहे, धर्म म्हटलं आहे. म्हणजे वस्तुमात्राचा स्वभाव त्याला म्हणतात, नाही का. 8 लोकस्वभाव म्हणजे काय, वस्तुमात्राचा स्वभाव आहे. म्हणजे वस्तुमात्र म्हणजे काय, सर्व गोष्टी ज्या काय आपण ज्याला म्हणतो एक सजीव प्राण्यापासून तर आपल्या मनुष्य प्राण्यापर्यंत, किंवा ज्या ज्या काय ह्या निसर्गामध्ये ज्या ज्या काय गोष्टी आहे, त्या प्रत्येकाचा जो स्वभाव आहे त्याला स्वभाव धर्म म्हणतात. त्याला 8 लोकस्वभाव असं म्हटलेलं आहे, नाही का. आता तिथे लोकस्वभाव म्हटलं आहे, नाही का. लोक म्हणजे कोण, आपण, नाही का. पण जीवनामध्ये कडे जर प्रत्येक अंगामध्ये जर पाहिलं, प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिलं, तर ज्याच्याशी आपला संपर्क येतो, नाही का, ज्याच्याशी आपला संपर्क येतो एक मनुष्य म्हणून, मग ती वस्तुमात्र असतील, नाही का, भौतिक गोष्ट असेल किंवा सजीव गोष्टी असतील, तर त्या आपल्या काय होतात, आपल्या स्वभावाशी, आपल्या मनाशी त्या काय गोष्टी असतात, कनेक्ट असतात. आणि त्या 8 या स्वभावाप्रमाणे आपण काय करतो, त्याचा अनुभव घेत असतो. मग अशा अनुभव घेत असताना हे जे काय 8 लोकस्वभाव आहे, त्या 8 लोकस्वभावाशी जेव्हा आपला संपर्क येतो, तेव्हा मात्र आपलं जे चित्त आहे, आपलं जे मन आहे, ते काय होतं, अस्थिर होतं, नाही का. आपल्या जीवनामध्ये जसे चढ उतार होतात, तशा पद्धतीने आपल्या मन देखील काय होतं, हेलकावे घेत असतं. आपण समजा बोटीने प्रवास करत असतो, तर जे अनुभव असेल, ज्यांनी बोटीने प्रवास केला असेल, काय होतं, बोटीने प्रवास करत असताना खालीवर होत असतो. तशा प्रकारे आपल्या मनाची जी अवस्था आहे, काय होते, खालीवर होत असते. मन आपलं सतत अस्थिर असतं, कधी स्थिर असतं, कधी अस्थिर असतं. म्हणजे ह्या लोकस्वभावाशी आपला संपर्क आल्यावरती आपल्या मनाची अवस्था कशी असते, त्या बोटीत बसल्याला जशी होते पाण्यासारखी, तशा प्रकारे आपल्या मनाची अवस्था असते. पण याच्यावरती जर मात करायची असेल, ह्या लोकस्वभावावरती जर मात करायची असेल, तर भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं काय, तर आपण कसं पाहिजे, स्थिर पाहिजे. आपण कसं पाहिजे, अविचल पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, उपेक्षेची भावना सांगितलेली आहे. उपेक्षेची भावना म्हणजे काय, की उपेक्षेची भावना अशी असते की जी स्थिर असते. उपेक्षेचा भाव कसा असतो, स्थिर असतो. म्हणजेच काय, की एखादी गोष्ट आनंद आला असता त्याच्यामध्ये वाहत जायचं नाही, आणि समजा आपल्यावरती काही दुःख आलं तर त्याच्यामध्ये देखील आपण काय करायचं आहे, दुःखामध्ये डुबायचं नाही. तर आपण कसं राहिलं पाहिजे, आपल्या मनाची अवस्था कशी असली पाहिजे, स्थिर असली पाहिजे. तर आपण त्याच्यावरती मात केली पाहिजे. तर अशा प्रकारचे जे काय उपेक्षेची भावना आहे, त्याचं आपण आचरण केलं पाहिजे. मग हे जे 8 लोकस्वभाव आहेत, ज्याला लोकधर्म म्हटलेलं आहे, काय 8 लोकस्वभावाला काय म्हटलं आहे, लोकधर्म म्हटलेलं आहे, किंवा त्याला नैसर्गिक प्रवृत्ती म्हटलेली आहे. काय म्हटलेलं आहे, स्वभाव म्हणजे काय, प्रवृत्ती. मग हे 8 लोकस्वभाव कोणते आहेत, तर 8 लोकस्वभाव हे आहेत, तर त्याच्या जोड्या आहेत, 4 जोड्या आहेत. म्हणजे 8 लोकस्वभाव आहे. म्हणजे पहिली जी जोडी आहे म्हणजे लाभ व हानी, ही एक जोडी आहे, लाभ व हानी. दुसरी जोडी आहे यश व अपयश. तिसरी जोडी आहे निंदा व स्तुती. आणि चौथी जोडी आहे सुख व दुःख. आता आपल्या जीवनाकडे पाहिलं तर बघा, जेव्हा लाभ म्हणजे काय, लाभ म्हणजे काय, बेनिफिट्स, फायदा आहे ना. आपल्या एखादी गोष्ट फायद्याची झाली तर काय होतं, आपण आनंदी होतो, आहे ना. आपण आनंदी होतो, आनंदीच होत नाही तर काय होतं,
काय होतं आपण हां हरभऱ्याच्या झाडावर चढतो, हवेमध्ये असतो, आहे का नाही, बरोबर का नाही. पण त्याच्या विरुद्ध झालं तर हानी म्हणजे काय, नुकसान, आहे का नाही. हां एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला जसं फायदा झाला पण नुकसान झालं तर काय म्हणतो मग आपल्याला, हां दुःखी होतो आपण. आपल्याला नुकसान सहन होत नाही, आपल्याला नेहमी काय पाहिजे, फायदाच पाहिजे, आहे ना. आपण पाहतो फायदा जिथे असेल, हां जिथे सेल लागला असेल तिथे आपलं मन काय होतं, धावत जातं, बरं का नाही. पण ती वस्तू आपण घरी आणली, ती फाटलेली दिसली साडी, काय होतं आपल्याला, मग आपले पैसे गेले वाया, आपलं नुकसान झालं. दोन मनाची अवस्था आहे. जिथे फायदा आहे तिथे असं आपलं मन चंचल होतं की कधी जाऊन ती वस्तू आपण घेतो, पण ती वस्तू घरी आणली आपण, त्या वस्तूचं नुकसान आपण पाहिलं तर आपली मनाची अवस्था काय होते, नाही का. म्हणजे अशा प्रकारचं आपलं मन काय होतं, मग दुःखी होतं. आणि मग आपण काय करतो, दुःख काय करतो, आपण शोक करत बसतो. शोक म्हणजे काय, हां त्या दुःखामध्ये आपण जातो. जी काय मनोवस्था होते आपली, चिडचिडी होते किंवा नुकसान झालं तर आपण मग दुःख करत बसतो, नाही का. असं झालं तसं झालं, हां मग काय काय करतो ते आपल्या प्रत्येकाच्या स्वभावानुसार आपण त्या गोष्टी आपण करत असतो. तर अशा प्रकारे हे अस्थिर मन आहे आपलं, ते काय करतं, लाभ आणि हानीमध्ये काय होतं, ते वाहत जातं. आणि हा आपल्या जीवनाचा अनुभव आहे, नाही का, आपल्या जीवनाचा अनुभव आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात, लाभ आणि हानी ही काय आहे, लोकधर्म आहे. काय म्हणतात, स्वभाव आहे, नाही का. ती गोष्ट आपल्या जीवनात येणारच, तुम्ही त्याला टाळू शकत नाही. कधी तुम्हाला तुमची लाभ होईल, कधी हानी होईल. सतत आपला लाभ होईलच असं नाही आणि सतत आपलं नुकसान होईलच असं नाही. दोन्ही गोष्टी घडणार, हे आपण काय केलं पाहिजे, त्याला स्वीकारलं पाहिजे. पण होतं काय, आपला स्वभाव असा असतो की आपण ते स्वीकारत नाही आणि म्हणून आपण काय होतो, अस्थिर होतो आणि मग आपण शोक करीत बसतो, दुःख भोगतो. तर ही एक गोष्ट आहे की ज्याला पहिली जोडी आहे, नाही का, दोन गोष्टी आहेत, लाभ आणि हानी. आणि मग दुसरी जी जोडी आहे ते म्हणजे काय, यश आणि अपयश. आता आपण पाहतो आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होतात का, सर्व गोष्टीमध्ये आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती मिळते का. जीवन जगत असताना कोणीही व्यक्ती असेल ह्या जगामध्ये, तो कोणाच्याही बाबतीत अशी गोष्ट घडत नाही की ज्याला सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत आणि तो समाधानी आहे. आहे का जगामध्ये अशी कोणती गोष्ट की ज्याला असं त्यांनी ठरवलं आहे, सर्व गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे झाल्यात, सतत तो यशस्वीच झालेला आहे, असं आहे का कोणती गोष्ट. हां सचिन तेंडुलकर पण शून्यावरती बाद झाला आहे. जो जगातला विश्वरत्न ज्याला म्हणतो ना, क्रिकेटमधला एवढा मोठा महान प्लेअर, तो देखील काय, त्याला सेंचुरी करण्यासाठी एका रनसाठी देखील काय करावं लागलं आहे, आहे का नाही. किती त्याला वाट पाहावी लागली, किती खेळावं लागलं, पण तो आऊट झाला कितीतरी वेळा. एवढा महान क्रिकेटर, नाही का. आपल्या जीवनामध्ये देखील आपण पाहू शकतो की आपल्या बऱ्याचशा ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाही. जे आपल्याला वाटतं की मला झालं पाहिजे ते मिळत नाही, ज्याला यश म्हणतो आपण, नाही का. आपल्याला काय वाटतं की सतत आपण यशस्वी झालं पाहिजे, एखादी गोष्ट जी काय आपण ठरवली ती आपली झाली पाहिजे, पण तसं काही होत नाही. काही गोष्टीमध्ये यश मिळवतो आपण, यश संपादन करतो, पण कधी होत नाही. आपल्याला वाटतं नाही का, मी एक्झाममध्ये खूप तयारी केली, मला एवढे पर्सेंटेज पडतील, नाही का, पण तसं होतं का, नाही होत. कधी पडतात, कधी पडत नाही. पण तेव्हा काय होते आपली मनाची अवस्था, हां आपल्याला नाही मिळालं तर आपल्यामध्ये ईर्ष्या निर्माण होते. काय होते, ईर्ष्या निर्माण होते, मला ही गोष्ट मिळाली पाहिजे होती. आपल्यामध्ये एवढा अहंकार असतो, नाही का. याच्यामध्ये कसं असतं, ॲम्बिशन्स असतात, काय म्हणतात त्याला, ॲम्बिशन्सला मराठी म्हणून काय बोलतात, महत्त्वाकांक्षा असते. यशामध्ये काय असते, महत्त्वाकांक्षा असते आणि ते मला मिळालंच पाहिजे. आणि ती एवढी ईर्ष्या असते, एवढा अहंकार असतो, तो माणूस त्या पोटी काय करतो, आपल्याला नाही मिळालं तर त्याला पण मिळालं नाही पाहिजे, आहे का नाही. ही भावना असते का नाही, मला नाही तर त्याला पण नाही, आहे ना.
माझं मी झाड लावलं आहे, झाड लावलं ग्राउंड फ्लोअरवाल्याने, आणि फळं खातो कोण? आपण काय करतो? ते झाडच कापतो. काय करतो? ते झाडच कापतो. अशा प्रकारची जी ज्याला म्हणतो ना ईर्ष्येची भावना ह्या ठिकाणी असते. ईर्ष्येची भावना आपल्याला सतत कशामध्ये ठेवते? द्वेषामध्ये ठेवते. तो जो आग डोंब आहे ना, तो आपल्यामध्ये सतत निर्माण होतो आणि आपण सतत काय होतो? सुखी राहत नाही, तर सतत काय असतो? आपण दुःखी राहतो, शोक करीत असतो. तर अशा प्रकारची ही भावना आहे की जिथे आपण अस्थिर होतो. आणि मग त्याच्या विरुद्ध जी बाजू आहे, दुसरी जी त्याची जोडी आहे ते म्हणजे काय? अपयश. म्हणजे कधी आपल्याला यश येतं तर कधी अपयश येतं. ह्या दोन्ही गोष्टीचा आपण काय करतो? भावना तीच राहते आपली, नाही का? यश आलं तर काय होतं? आपण ते माहिती आहे ना, लॉटरी लागली जुगारामध्ये तर आपण काय म्हणतो? आनंदी नाही, सारखं लावत राहतो. आता काय आपल्याला मिळतच राहील. आणि मग काय होतं? पटकन खड्यात पडतो आपण कधीतरी. मग आपल्याला अपयश येतं. आणि अपयश असं म्हणतात ते सापशिडीसारखं असतं. काय म्हणतात? सापशिडीचा खेळ माहीत आहे ना? खेळतो आपण सतत आपल्याला आपण वर जातो, अरे वा 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 जातो. आणि कधीतरी असं काहीतरी हे पडते, आकडे पडतात, तर आपण काय होतं? पूर्ण बॉटमलाच येतो डायरेक्ट. आणि मग त्यावेळी काय मनाची अवस्था होते आपली? कशी होते अवस्था? आणि म्हणजे यश आणि अपयश हा आपल्या जीवनाचा एक काय आहे? भाग आहे. एक हा तो स्वभाव आहे. आपल्या जीवनाकडे पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये आपण पूर्वी कसे होतो आणि आता आपण कसे आहोत? काही लोकांनी शून्यातून सुरुवात केलेली आहे, पण आता आपण चांगलं जीवन जगत असतो. पण आपल्याला आता त्याची एवढी हॅबिट झालेली आहे, एवढी हॅबिट झालेली आहे, तर पैसा खिशात नसेल तर आपण अस्थिर होतो. आपल्याला आता एवढी सवय झालेली आहे. पूर्वी आपल्याकडे पैसा नव्हता, माणूस असाच फिरत होता, एक पैसा नसला तरी तो आनंदी असायचा. पण आता एवढे पैशाची सवय झाली तर 2000 रुपये खिशात पाहिजे. कुठे जरी आपण बाहेर जायचं म्हटलं, किती पाहिजे? भले ते आपण खर्च नाही करणार, 2000 रुपये तसेच आपण घरी आणू, पण ते खिशात पाहिजे. एवढी आपली अस्थिरता आहे, एवढं मन आपण अस्थिर आहोत. पूर्वी आपल्याकडे मोबाईल होता का? माणूस गावी जायचा, तो किती 2 दिवसांनी पोचायचा, 3 दिवसांनी पोचायचा, आणि तिकडनं कोणाचा तरी माणूस यायचा आपल्या घरी, खूप भेटला आपल्याला, अरे तुझे वडील पोचल्या व्यवस्थित, तरी आपण अस्थिर नसायचो. आता मोबाईल आहे, किती अस्थिर आहोत आपण. माणूस पोचला नाही, फोन जरी नाही आला तर किती वेळा आपण फोन करीत असतो. म्हणजे एवढं अस्थिर आहे आपलं जीवन. आताच्या जीवनामध्ये आपण खूप अस्थिर आहोत पूर्वीच्या जीवनापेक्षा. सर्व सुख संपन्नता असून देखील आपण कशा आहोत? अस्थिर आहोत. आणि हा स्वभाव धर्म आहे. काय? अस्थिर होणं स्वभाव धर्म आहे. कोणाचा? आपला आहे, नाही का? म्हणजे लोक स्वभाव म्हणजे कोण? लोक दुसरे नाही, तो कोण आहे? आपण आहोत. आणि हा जो अस्थिरता आहे ते आपल्याला कुठे नेते? दुःखामध्ये घेऊन जाते. तर अशा प्रकारे यश आणि अपयश ही एक जोडी आहे की जी आपल्याला काय करते? दुःखामध्ये घेऊन जाते, जी आपल्याला आपण शोक करीत बसतो. आणि मग तिसरी जी जोडी आहे ती म्हणजे काय? निंदा व स्तुती. निंदा व स्तुती. आपल्याला बघा, दारू पिणारा माणूस जरी असला तर त्याला दारुड्या म्हटलेलं आवडतं का? नाही. म्हणजे एवढा आपण काय असतो? स्तुतीला चिकटलेला असतो. आपल्याला चांगलं म्हटलेलं खूप आवडतं आपल्याला. आपल्याला स्तुती केलेली खूप आवडते. आपल्याला स्तुती केली बघा, आपल्याला स्तुती खूप आवडते. इवन आपण आपल्या स्तुतीमध्ये राहत असतो. स्तुतीमध्ये राहतो म्हणजे काय म्हणतात त्याला? मशगूल राहणे. बरोबर आहे, मशगूल. म्हणजे आपण आपली एक फ्रेम बनवलेली असते. आणि स्वतःलाच आपण जगामधला चांगला माणूस समजत असतो. आणि ती फ्रेम आपण केलेली असते. आणि त्या फ्रेमला अनुकूल कोणी बोललं तर आपल्याला आवडत असतं, आहे ना? तू खूप सुंदर दिसते, आपल्याला खूप छान वाटतं, आहे ना? एखाद्या हिरोईनचं नाव घेतलं, तू हिच्यासारखे दिसतेस, तर अरे बापरे, आपल्याला अजून लाली चढते. 4 वेळा आपण जाऊन त्या आरशासमोर पाहतो.
आहे का नाही? हां, किंवा कोणी म्हटलं तुम्ही खूप चांगले आहात नाही का, तर आपल्याला खूप आवडतं ते. स्तुती आपल्याला प्रत्येक माणसाला आवडत असते, हा एक स्वभाव आहे आपल्याला. वाईट म्हटलेलं आपल्याला आवडत नाही. पण ही जी स्तुती आहे ते आपल्याला कुठे घेऊन जाते? जसं धम्माने सांगितलं, आपण मशगूल होतो. स्तुती आपल्याला कुठे घेऊन जाते? नशा आहे, स्तुतीमध्ये एक नशा आहे, ती नशेमध्ये घेऊन जाते. वास्तविकतेमध्ये आपण राहत नाही, आहे का नाही? राहतो का वास्तविकतेमध्ये? स्तुती ही अशी गोष्ट आहे की वास्तविकतेमध्ये राहत नाही. आपल्याला कळत नाही की माझे केस पिकलेत, मी आता वयोवृद्ध झालो आहे, माझ्या चेहऱ्याला सुरकट्या पडल्यात, माझे गुडघे दुखतात, माझे पाय दुखतात, पण तरी देखील आपल्याला काय वाटतं? मी सुंदर दिसलं पाहिजे, मी सुंदर असली पाहिजे. आणि सतत आपला खटाटोप त्यासाठी चाललेला असतो. काय चाललेला असतो? सतत आपला खटाटोप त्या चाललेला असतो. कारण आपल्याला काय हवं असतं? कोणीतरी मला चांगलं म्हटलेलं पाहिजे. आणि सत्याला आपण स्वीकारत नाही. आणि जर कोणी आपल्याला आपली निंदा केली, काय कोणी आपली निंदा केली, तर मग काय होणार? राग येणार आहे ना? किती राग येतो मग? हां, खूप राग येतो का नाही? म्हणजे जसं मग सांगितल्याप्रमाणे दारू पिणारा माणूस आहे, तो दारूच पितो, पण तरी त्याला दारुड्या म्हटलेलं आवडत नाही, आहे ना? मग एखादी खरंच व्यक्ती वाईट असेल तरी देखील त्याला वाईट म्हटलेलं आवडत नाही. मग चांगल्या माणसाचं सोडूनच द्या. हां, चांगला माणूस असेल त्याला जर वाईट बोललं तर काय बापरे, त्याचं अस्तित्वच नष्ट झालं. ह्या ठिकाणी काय असतं? आपलं अस्तित्व असतं. काय असतं? अस्तित्व असतं. आपण काय करत असतो? स्वतःला चांगलं समजत असतो. आपण स्वतःची फ्रेम आपण केलेली असते आणि त्या फ्रेमला तडा गेला तर आपण काय होतं? कशामध्ये जातो आपण? दुःखामध्ये जातो. आणि ह्यामुळे आपण काय होतो? अस्थिर होतो, आहे का नाही? होतो का ना अस्थिर? किती चांगला माणूस असू द्या, किती चांगला, एखादी बायको खूप चांगली आहे, तिचा नवरा खूप कौतुक करत असेल, माझी बायको सर्व सांगत असेल माझी बायको खूप चांगली आहे, नाही का, सर्व तिला कौतुक करत असेल, पण ती चांगलं वागते, चांगलं करते म्हणून तो चांगलं बोलतो. पण थोडी लाईन क्रॉस करू द्या. हां, तो नवरा पण तिच्यावर चांगलं वागत असतो. का? कारण ती चांगली वागत असते. पण तिने जरा चांगलं वागण्याचं सोडून द्या. नवरा जो नवरा असतो नाही का, तो देखील रागवतो, आहे का नाही? बरोबर का नाही? म्हणजे आपलं चांगलं आणि वागणं, चांगलं बोलणं हे कोणावरती डिपेंड आहे? समोरच्या व्यक्तीवरती, नाही का? ती चांगली वागली तर आपण चांगलं आहे. म्हणजे हा स्वभाव धर्म आपल्यामध्ये असतो, नाही का? स्तुती आणि निंदा. आणि मग पुढचा जो लोक स्वभाव आहे म्हणजे काय? सुख आणि दुःख. मग आता हे सर्व जीवन आपलं याने भरलेलं आहे, नाही का? जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे लाभ व हानी, नंतर यश आणि अपयश, आणि निंदा व स्तुती. मग साहजिकच आहे, आपण कधी सुखी असणार आणि कधी आपण दुःखी असणार. पण आपण स्वीकारतो का त्याला? स्वीकारतो का? नाही स्वीकारत ना, आहे ना? आपल्याला सतत असं वाटतं की सतत आपल्याकडे मनाची अवस्था किंवा घरामध्ये सगळ्या सुख संपन्न गोष्टी हव्यात. त्या जर नसतील तर माझ्या जीवनाला काही अर्थ नाही, नाही का? म्हणजे आपल्याला पेशन्स नाही. पेशन्स तिथेच स्थिरता आहे. हां, म्हणजे तिथे अविचलता आहे. पेशन्स म्हणजे काय? सहनशीलता. आपल्याला सहन करण्याची, जरा AC बंद पडला बघा काय मनाची अवस्था होते. आपण सहनच करू शकत नाही. AC बंद पडला, एवढी आपल्याला हॅबिट झालेली आहे त्या ACची की तो बंद पडला तर आपल्याला वाटतं आपलं अस्तित्व संपलं. ACने आपल्या सुखाची अवस्था घेतलेली असते. ACमध्ये आपलं काय असतं? सुख अवलंबून असतं. मग अशा प्रकारे आपलं जे जीवन आहे ह्या भौतिक गोष्टीमध्ये अडकलेलं असतं आणि त्याला आपण काय समजत असतो? सुख समजत असतो. ते जर आपल्याकडे नसेल तर सुख नाही. नवऱ्याने त्या गोष्टी दिल्या नाहीत तर आपण सुखी नाही, किंवा बायकोने आपल्यासाठी त्या गोष्टी केल्या नाहीत तर आपण सुखी नाही. म्हणजे सुख हे कशावरती आहे? बाह्य गोष्टीवरती आहे. बाह्य गोष्टीमुळे आपण सुखी आहोत आणि ते जर नसेल तर आपण
दुःखी आहोत, तर ही गोष्ट आपण स्वीकारत नाही की जे सत्य आहे, नाही का. वस्तुमात्राचा स्वभाव काय आहे? वस्तुमात्र कशा आहेत? परिवर्तनशील आहे. वस्तुमात्र कशा आहेत? अनित्य आहेत. प्रत्येक गोष्ट कशी आहे? बदलणारी आहे. प्रत्येक गोष्ट जो मनुष्य आहे, जो आपला नवरा असेल, आपली पत्नी असेल, ती तशीच राहील का? बदल आहे ना, परिवर्तन आहे ना. ती कधी आनंदी असेल तर कधी तिचा मूड ऑफ असेल. मग आपली ती काय शोभेची वस्तू आहे का तिने सतत आपल्याला आनंद द्यावा? किंवा नवरा काय आपला शोभेची वस्तू आहे का त्याने सतत आपल्याला आनंद द्यावा? परिवर्तन आहे माणसामध्ये, आहे का नाही. तो कधी त्यांच्याकडनं आपल्याला मनासारखं घडेल, कधी मनासारखं घडणार नाही. सगळ्या गोष्टी आपल्या सुख देणाऱ्या असतील असं नाही आहे. तर परिवर्तनशीलता आहे. आपण परिवर्तनाला स्वीकारत नाही आणि मग काय होतं? आपण अस्थिर होतो आणि आपण काय करतो? शोक करत असतो, नाही का. मीच जगामध्ये दुःखी आहे, माझ्यासारखी दुःखी कोणी नाही आहे, माझ्यासारखं नाही का कोणाला दुःख नाही, जगामध्ये सर्वात दुःखी कोण? मीच. आणि मग रडत बसतो. त्या शोकामध्ये आपण डुंबून जातो. सुख आपल्या वाट्याला कधीच येत नाही. तर अशा प्रकारचे हे जे काय 8 स्वभाव आहे, जे आपल्या मनाला काय करत असतात? अस्थिर करत असतात. आणि म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात? आपल्याला काय करावं लागेल? स्वभाव धर्म आपल्याला बघावं लागेल. बाबा हा लोक स्वभाव आहे, हे असंच असणार आहे, त्याला आपण बदलवू शकत नाही. तर बदलायचं आहे कोणाला? आपल्याला बदलायचं आहे. मग आपल्याला बदलायचं आहे, कशाला बदलायचं आहे? तर आपल्या दृष्टिकोनाला बदलायचं आहे. जे काय विचार करण्याची जे काय प्रक्रिया आहे, जगाला पाहण्याचे जे काय आपले डोळे आहेत, विचार करण्याचे जे काय आपला स्वभाव आहे, आपल्याला काय करावं लागेल? त्याला बदलावं लागेल. आपल्याला हाय तसं बघावं लागेल. जेव्हा आपण हाय तसं बघायला लागू तर आपल्याला हा स्वभाव धर्म कळेल. आणि स्वभाव धर्म कळला तर आपण काय होणार? मनाची अवस्था कशी असेल? आपली स्थिर होईल. आणि जेव्हा मनाची आपली अवस्था स्थिर होईल तेव्हा आपण कसं असू? अशोक हो. काय हो? अशोक. अशोक म्हणजे काय? शोक न करणारा, शोकरहित असणारा, नाही का. आता आपण कसं आहोत? अशोक नाही आहे तर शोक आहोत, नाही का. अशोक नाहीत आपण तर सर्व शोकाकुल आहोत आपण, नाही का. तर आपल्याला काय बनायचं आहे? अशोक बनायचं आहे. म्हणजे जर आपण ह्या स्वभाव धर्म समजून घेतला तर आपण अशोक होऊ. आणि मग जो अशोक होतो तर त्याचं चित्त कसं असतं? निर्मळ असतं, नाही का. त्याचं निर्मळ, जसं नाही का पाणी कसं असतं? निर्मळ असतं, शुद्ध असतं, नाही का. त्याच्यामध्ये कसली अकुशलता नसते. तर आपलं चित्त देखील कसं असणार? निर्मळ असणार. आपण प्रसन्न असणार. आपण का प्रसन्न नाही आहे? आपण किती मेकअप करा, काही लावा, तरी आपण प्रसन्न नसतो. आपण प्रसन्न नसतो. पण एखादी व्यक्ती अशी असेल ना, त्यांनी काही मेकअप करू दे नाही, काय करू दे नाही, पण त्याचा चेहरा बघा प्रसन्न असतो. हसणं कसा? लहान मूल बघा, लहान मूल आपल्याला का आकर्षित वाटतं? कोणतंही लहान मूल बघा, कोणाचंही लहान मूल असू द्या, पण आपल्याला काय वाटतं? लहान मूल हवं असं वाटतं. का हवं असं वाटतं? ते मन निर्मळ असतं त्याचं, नाही का. त्याच्या चित्तावरती कसले संस्कार नसतात. मग तो मोठा होतो आणि त्याच्या चित्तावरती संस्कार बनतात. हे वाईट आहे आणि चांगलं आहे. तर आपलं मन तसं झालेलं असतं आणि म्हणून आपण कशा असतो? निर्मळ नसतो. तर आपलं चित्त कसं बनवायचं आहे? निर्मळ बनवायचं आहे. त्या चित्तावरती कसले संस्कार नाही पाहिजे. हे लोक स्वभावाचे जे संस्कार आहेत ना, त्या चित्तावरचे घालवायचे आहेत आपल्याला. जेव्हा असं आपलं चित्त बनेल ते निर्मळ असतं. आणि मग असं चित्त जे असतं ते सुखरूप असतं. सुखरूप म्हणजे काय? सुरक्षित असतं, नाही का, चांगलं असतं. आणि मग असं जे चित्त आहे ते कसं असतं? दुःख मुक्त असतं. आणि अशी जी अवस्था आहे आपल्या मनाची ती कशी असते? पर्वतासारखी असते. पर्वत कसं असतं? त्याला कोणी हलवू शकत नाही. किती हवा येऊ द्या, किती वादळ येऊ द्या, पर्वताला हलवतं का कोण? तर आपल्या मनाची अवस्था तशा प्रकारची असते. मग अशी अवस्था त्याला उपेक्षेची अवस्था म्हटलेलं आहे. मग सांगितल्याप्रमाणे जी स्थिर असते, अटळ असते, नाही का, जी योग्य निर्णय घेणारी असते. आपण योग्य निर्णय काय घेऊ शकत नाही, तर आपलं मन कसं आहे? अस्थिर आहे. त्यामुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही. आपला जो दृष्टिकोन आहे तो चुकीचा दृष्टिकोन आहे. चुकीचा दृष्टिकोन असतो. का चुकीचा दृष्टिकोन असतो? कारण आपलं मन अस्थिर आहे. जेव्हा आपले मन स्थिर असेल, आपलं मन एकाग्र असेल, तेव्हा आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. आपला दृष्टिकोन योग्य असेल आणि आपण प्रत्येक गोष्टीला योग्य पद्धतीने पाहू शकतो. आता आपलं पाहणं कसं आहे? चुकीचं आहे. ज्या रंगाचा चष्मा मी घातलेला आहे मला जग कसं दिसणार? त्याच रंगाचं दिसणार. पण माझा चष्मा जर स्वच्छ असेल, नाही का, ट्रान्सफर असेल, तर आपल्याला काय दिसणार? जसं आहे तसं आपण त्याला पाहू शकतो. आणि जेव्हा मनुष्य जसं आहे तसं पाहिल तेव्हा त्याचं मन कसं असेल?
स्थिर होईल आणि त्याचं मन काय होणार, निर्मळ होईल. आणि मग जसं नाही का, मग आपलं मन कसं असतं म्हणतात, सिंह माहीत आहे, सिंह, सिंह जंगलचा राजा आहे, तो कोणाला घाबरतो का, घाबरत नाही. तर अशा प्रकारची जी व्यक्ती असते, जी स्थिर असते, पर्वतासारखी असते, ती कोणाला घाबरत नाही. आणि जी स्थिर व्यक्ती असते ती अशी म्हणतात, हवा जशी असते ना, हवेला कोणी अडवू शकतं का, हवा कशी किती काही असू द्या ती हवा पास होते, जाळी त्याला अडकवू शकत नाही, त्या जाळीतून देखील काय होते, ती निघून जाते. जी स्थिर व्यक्ती असते ती अशा प्रकारची असते, त्याला कोणी अडवू शकत नाही. आणि अशी जी व्यक्ती असते ती कमळाप्रमाणे असते, नाही का. कमळ कसं असतं, चिखलामध्ये असतं, पण त्याला चिखल लागत नाही, त्याला कोणी निंदो अगर वंदो, त्याला काही फरक पडत नाही. तर त्याची अवस्था कशी असते, कुशल असते, नाही का. त्याच्या मनाची अवस्था कशी असते, त्या कमळासारखी असते. त्याला जगातलं जे काय अकुशलता आहे, जे काय जग आहे, नाही का, अकुशल जग, त्याला काही फरक पडत नाही. तर कमळाप्रमाणे ते चिखलापासून काय असतं, मुक्त असतं. आणि अशी जी व्यक्ती आहे ती गेंड्याप्रमाणे असते. गेंडा म्हणजे गेंड्याच्या कातडीची असते, त्याला काही फरक पडत नाही, त्याला कोणी वाईट बोललं, त्याला कोणी चांगलं बोललं, त्याला कोणी नावं ठेवलं, त्याला काही फरक पडत नाही. ते कसं असतं, त्याची कातडी जी असते ना, त्यांनी सुरक्षित केलेलं असतं स्वतःला, कुशल गुणांनी त्यांनी काय केलं असतं, स्वतःला सुरक्षित केलेलं असतं. ज्याला गेंड्याची कातडी म्हणतो ना, त्यांनी कुशल, एवढा तो कुशल असतो, तर त्याला काही फरक पडत नाही, तो अस्थिर होत नाही, तो स्थिर असतो. आणि जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे तो पर्वताप्रमाणे कसा असतो, स्थिर असतो, कोणताही वारा त्याला हलवू शकत नाही. जर आपण बाबासाहेबांचं जर उदाहरण घेतलं तर बाबासाहेब हे पूर्णपणे असे होते, नाही का. ते सिंहासारखे होते, ते पर्वतासारखे होते, नाही का. त्यांना कोणी थांबवू शकत नव्हते, ते पुढे पुढे जाणारे होते. आणि ते त्यांचं चित्त होतं ते कुशल होतं, नाही का. कमळासारखे ते होते, त्या नाही का अकुशल लोकांमध्ये होते, पण ते कसे होते, कमळासारखे होते. आणि गेंड्यासारखे ते होते, त्याला काय फरक पडत नव्हते, नाही का. किती लोक असू दे, त्यांना काय म्हणू दे, पण ते तसे नव्हते. तर अशा प्रकारची जी उपेक्षेची भावना आहे, नाही का, जी अविचल अवस्था आहे, ते अशा प्रकारचं जी व्यक्ती आहे, अशा प्रकारे जेव्हा 8 लोकसभावरती तेव्हा तो काम करतो, तेव्हा तो अशा प्रकारे ह्या गुणांनी तो काय होतो, विकसित होतो. आणि आपल्याला देखील त्या गुणाप्रमाणे आपण काय म्हणतो, त्याला चाललं पाहिजे. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीवरती, नाही का, अजून काही गोष्टी आहेत, पण मला असं वाटतं मी ह्या गोष्टीवरती जास्त काही बोलणार नाही. शेवटचं जे अंग आहे, नाही का, जे समारोपाचं अंग आहे, त्या अंगाकडे आपण येणार आहोत. तर आपल्याला एक गोष्टी कळलं की 8 लोकसभावरती आपण काम केलं तर आपलं चित्त कसं बनतं, स्थिर बनतं, अविचल बनतं, नाही का. जे मी आता ह्या 4 जे काय गुण सांगितले, नाही का, सिंहाचा गुणधर्म सांगितला, हवेचा गुणधर्म सांगितला, कमळाचा गुणधर्म सांगितला, गेंड्याचा गुणधर्म सांगितला आणि पर्वताचा गुणधर्म सांगितला. तर अशा प्रकारे आपला विकास होतो. आणि मग शेवटच्या आपल्या अंगाकडे येऊया की अशा प्रकारच्या मंगलाचं जर आचरण आपण केलं, कशा प्रकारच्या, 1 ते 11पर्यंत आहे ना, 1 ते 11पर्यंत जे काय भगवान बुद्धांनी जे 11 मंगल सांगितलेले आहे, अशा प्रकारच्या मंगलाचं जेव्हा आपण आचरण करू, तेव्हा भगवान बुद्ध काय सांगतात की आपला कुठेही पराभव होत नाही. काय म्हणतात भगवान बुद्ध, जे अशा मंगलाचे आचरण करीत आहे त्याचा काय, अशा मंगलाचे आचरण करून कोठेही पराभव न पावता जे स्वस्ती सुख मिळवतात ते त्याचे उत्तम मंगल होय. म्हणजे अशा 11 मंगलाचे आचरण करणारा व्यक्ती काय, त्याचा कोठेही पराभव होत नाही. तर तो काय म्हणतात, सतत त्याचा विजय होतो, नाही का, तो अपराजित होत नाही. तर कोणते कोणते मंगलाचे आचरण, तर हे जे महामंगल सूत्र आहे, नाही का, 5च मिनटं मी तुमचे घेतो. हे जे महामंगल जे सूत्र आहे, जे काय 11 अंग आहेत, तर भगवंतांनी काय सांगितलं त्याच्यामध्ये, तर आपल्या जीवनाला दिशा देण्याचं काम हे महामंगल सूत्र करतं. काय करतं, आपल्या जीवनाला दिशा देण्याचं काम करतं. मग आपण जीवन कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, हे महामंगल सूत्र आपल्याला दाखवित असतं. प्रत्येक जे सूत्र आहे महामंगल सूत्राचं, प्रत्येक जे सूत्र आहे सुगंधित सूत्र आहे, नाही का, ज्याच्याप्रमाणे जसं पुष्प आहे, नाही का, सुगंध देतं. तर आपलं जे जीवन आहे ह्या महामंगल सूत्राचं जर आपण आचरण केलं तर आपलं जे जीवन कसं आहे, सुगंधित होणार आहे. तर अशा प्रकारची ही सूत्र आहे. तर आपल्या जीवनातील सर्वांगाला
स्पर्श करणारं हे जे सुत्त आहे तर आपल्या जीवनाला काय करतं, स्पर्श करतं. जे प्रत्येक जे सुत्त आहे, भगवान बुद्धांनी जे सांगितला उपदेश आहे, आपल्या जीवनाला काय करतात, स्पर्श करतात. प्रत्येक अंग आपल्या सर्वांगाला स्पर्श करणार आहे. आणि मग आपलं जीवन कसं बनतं ह्या सर्व 11 सुत्तामधून, तर आपलं जीवन आपल्याला सुखी आणि संपन्न, ह्या 11 जे सुत्त आहे आपलं जीवन काय करतं, सुखी आणि संपन्न करतं. आणि मग आपल्या ह्या प्रत्येक जे सुत्त आहे, जसं आपण पहिलं सुत्त पाहिलं तर पहिल्या सुत्तामध्ये काय सांगितलं, एकदम साधी गोष्ट सांगितलं आहे, कोणाची आपण संगत करावी आणि कोणाची संगत करू नये, हे आपल्याला या सुत्तामधून सांगितलं आहे. कोणाला आपण वंदन केलं पाहिजे, कोणाला आपण श्रेष्ठ समजलं पाहिजे, कोण पूजनीय आहे आणि कोण अपूजनीय आहे, कोणाची आपण पूजा केली पाहिजे, हे सुत्त आपल्याला शिकवतं. आपण कोणत्या प्रदेशात वास्तव्य केलं पाहिजे, आपण कोणत्या ठिकाणी राहिलं पाहिजे, की ज्याच्यामधून नाही का आपण पाहतो ना की जर आपण एखाद्या ठिकाणी राहिलो तर त्या ठिकाणाचा देखील आपल्यावरती काय होतो, परिणाम होतो. आपण जर दुर्गंधीमध्ये राहिलो तर दुर्गंधी काय होते, दुर्गंधीमुळे काय होतं, आपलं आरोग्य बिघडतं. जर आपण चुकीच्या ठिकाणी राहिलो तर आपलं मनाचं आरोग्य बिघडणार. तर आपण कोणत्या ठिकाणी राहिलं पाहिजे, कोणत्या ठिकाणी वास्तव्य केलं पाहिजे, हे भगवान बुद्ध सांगतात. आणि मग आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे, पुण्याचा साठा केला पाहिजे, सन्मार्गाचं आपण काय केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे, की ज्याच्यामुळे आपलं जीवन काय होणार आहे, सुखी आणि संपन्न बनणार आहे. तशाच प्रकारे आपलं जे जीवन आहे, आपलं प्रत्येकाचं जीवन खूप बहुमूल्य आहे. प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही आहे, कोणीही व्यक्ती कमी नाही आहे. तर प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे, आपले जे कलागुण आहे ते विकसित केले पाहिजे. इथे बसलेले प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते ना कोणते कलागुण आहे, ते कलागुण त्यांनी काय केले पाहिजे, विकसित केले पाहिजे, त्यांनी बहुश्रुत झालं पाहिजे. आणि आपला संसार जर आपण अशा प्रकारच्या कला विकसित केल्या तर आपला संसार काय होतो, सुखी बनतो. आपलं जे वैवाहिक जीवन आहे नाही का, आपण आर्थिक विवंचनेमध्ये का असतो, तर आपल्या प्रत्येकामध्ये एक क्षमता आहे, पण ती क्षमता आपण पाहत नाही. त्या क्षमतेचा आपण विकास केला पाहिजे. आणि मग सांसारिक जीवन जगत असताना आपली जबाबदारी आहे ती उत्तम रीतीने कशा पद्धतीने पार पाडली पाहिजे. ही जी सुत्त आहेत, ही सुत्त भगवान बुद्ध ह्या सुत्तातून सांगतात. आणि मग आपली जबाबदारी काय, मग आपली जबाबदारी काय, तर आपल्या पतीची आपली जबाबदारी आहे, आपल्या पत्नीची जबाबदारी आहे, आपल्या मुलांची जबाबदारी आहे. एवढंच नाही तर आपल्या नातेवाईकाची जबाबदारी आहे. नातेवाईकाची जबाबदारी नाही, त्या समाजामध्ये राहत असताना त्या समाजाची देखील आपल्यावरती काय आहेत, ऋण आहेत. तर सामाजिक बांधिलकी आहे, तर आपण समाजाचं देखील देणे आहोत. त्या समाजासाठी काय केलं पाहिजे हे देखील या सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग हे करत असताना आपलं जीवन कसं पाहिजे, निर्दोष पाहिजे. कोणतेही छोटं आपण पाप कर्म करता कामा नये, कोणतेही छोटं आपण व्यसन करता कामा नये. आणि अशा पद्धतीने आपली काय पाहिजे, धम्माविषयी आपली जागृती असली पाहिजे. आणि आपल्यामध्ये सद्गुणांचा आपण विकास केला पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये आपली वाणी कशी पाहिजे, मधुर असली पाहिजे, प्रिय असली पाहिजे. आणि आपला सहवास लोकांना आवडला पाहिजे. आपल्यापासून लोक लांब गेले नाही पाहिजे, नाही का. तोंड उघडल्याबरोबर दुर्गंधी आपली आली पाहिजे नाही का, लगेच आपल्यापासून लोक लांब पळाली नाही पाहिजे. तर अशा प्रकारे आपलं स्वतःला आपलं जे व्यक्तिमत्व आहे तशा प्रकारे आपलं व्यक्तिमत्व पाहिजे. आणि अशा प्रकारे आपलं व्यक्तिमत्व फुलवत आपण काय केलं पाहिजे, पूर्णपणे निर्दोष जीवन आपलं घडलं पाहिजे. निर्दोष जीवन घडणं म्हणजे काय, तर आपण निर्वाण ज्याला म्हणतो ना, पूर्णपणे निर्दोष जीवन म्हणजे काय, निर्वाण आहे. ते निर्वाण आपण प्राप्त केलं पाहिजे. आणि श्रेष्ठ जीवन आपण जगलं पाहिजे, ज्याला आपण म्हणतो आपल्यामध्ये मैत्री पाहिजे, आपल्यामध्ये करुणा पाहिजे, आपल्यामध्ये प्रज्ञा पाहिजे, आणि आपल्यामध्ये सामर्थ्य पाहिजे, आपल्यामध्ये शक्ती पाहिजे. अशा प्रकारचं जीवन आपल्यामध्ये पाहिजे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सत्याचा साक्षात्कार आपण केला पाहिजे, सत्य पाहिलं पाहिजे. जीवन कसं आहे, जीवन कसं आहे, दुःखमय आहे. जीवन कसं आहे, अनित्य आहे. जीवन कसं आहे, अनात्मा आहे, नाही का. प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे, कोणती गोष्ट फिक्स नाही आहे. हे आपण सत्य आपल्याला काय केलं पाहिजे, नुसतं बुद्धीने नाही आहे तर आपल्या भावनांगामध्ये आपण ते विकसित केलं पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा विकसित होईल तेव्हा आपण कसे हो, मगाशी आता सांगितल्याप्रमाणे आपलं जीवन कसं असेल, अविचल असेल. आपण अस्थिर होणार नाही आणि आपण शोकमुक्त होऊ, नाही का. आपण पूर्णपणे सुखी जीवन जगू. आपलं जीवन कसं असणार आहे, सुखी, नाही का, आनंदी.
निर्मळ अशा प्रकारचं जीवन असणार. तर अशा प्रकारे जेव्हा आपण ह्या मंगलाचं आचरण करू तर आपण कसं होऊ, सर्वश्रेष्ठ सुखाची अवस्था आपण प्राप्त करू आणि कुठेही आपला पराभव होणार नाही, कोणतीही गोष्ट आपल्याला पराभूत करणार नाही. तर आपण काय करू, प्रत्येक गोष्टीवरती विजय मिळू. तर अशा प्रकारचं हे महामंगलसूत्र आहे, ते जे आपल्या जीवनाला सर्वसामान्यापासून काय करतं, श्रेष्ठ जीवन करतं. तर आपण अशा मंगलाचं काय केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. ते मंगल कोणतं, काय त्याला म्हणतात, महामंगल सूत्र. या ठिकाणी आजच्या दिवशी आपण त्याचा समारोप करीत आहोत. जय भीम.